हॅलो गाईज, एक नंबर 1 हॅबिट आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अप्लाय केलीच पाहिजे लाईफमध्ये. एकदम बोलतात ना की म्हणजे ती तुम्हाला हॅबिट आहे ना, ही हॅबिट ती तुमच्या लाईफमध्ये असलीच पाहिजे आणि ती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करायची पाहिजे. आणि जर तुम्हाला खरंच तुमची लाईफ ना नव्याने चेंज करायचं असेल ना, आयुष्याला एक नव्या दृष्टिकोनाने बघायचं असेल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये ही हॅबिट पाहिजे. सांगते ना, आपल्याला कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस असतो ना, त्या स्ट्रेसला हँडल करता आलं पाहिजे. कोणतीही गोष्टीचा आपल्या स्ट्रेस त्या गोष्टीला हँडल करता आपल्याला आलं पाहिजे. काय होतं की आपल्या मनासारखी कधी गोष्ट घडत नाही किंवा परिस्थिती आपल्या अगेन्स्ट असते, तर त्या परिस्थितीचा सामना करता आपल्याला आलं पाहिजे. एखादी सिच्युएशन असो, परिस्थिती असो, ही स्ट्रेसमधून कसं बाहेर यायचं हे आपल्याला शिकलं पाहिजे. आणि ही हॅबिट प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे की एखादा प्रॉब्लेम आला ना, नाही मला त्या प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, अंडरस्टँड, तेवढं पुरतं ते असतं, टेन्शन असतं, पण त्या प्रॉब्लेममधून बाहेर कसं निघायचं हे आपल्याला ही गोष्ट शिकताच आली पाहिजे. लाईफमध्ये जर आयुष्यात परमनंटली खुश राहायचं असेल मरेपर्यंत, तर तुम्हाला ही गोष्ट शिकलीच पाहिजे की स्ट्रेसमधून कसं बाहेर यायचं. जाणतं स्ट्रेसमधून कसं बाहेर यायचं. स्वतःला ह्या गोष्टीची सवय लावा. स्टार्टिंगला तुम्ही करायला गेला तुम्हाला खूप अवघड जाईल, पण आणि ह्या गोष्टी तो तुम्हाला कोण सांगत नाही बसणार आहे, अरे तुम्हाला स्ट्रेस आहे तर तुम्ही अशी गोष्ट करा, तुम्ही तशा गोष्टी करा. ह्या गोष्टी आपण शिकायच्या असतात स्वतःहून. की एखादा प्रॉब्लेम आला, एखादी लाईफ आलीची सिच्युएशन आली आपल्या अगेन्स्ट असेल, तर त्या परिस्थितीला कसं सामना करायचा. होता अपडाऊन्स होता, आपल्या मनासारख्या गोष्टी नाही घडत, त्रास होतो, आय अंडरस्टँड, पण त्या स्ट्रेसला किती वेळ द्यायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. स्ट्रेस आलाय तर तुम्हाला थोडीसं जर वाटत असेल की रेस्ट घ्या, तर बिंदास्त रेस्ट घ्या. पण तो किती स्ट्रेस म्हणजे बोलतो ना, किती त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, किती दिवस स्ट्रेसमध्ये. स्टार्टिंगला तुम्हाला अवघड जाईल, पण एकदा जर तुम्ही त्या स्ट्रेसला हँडल करायला शिकला ना, तुम्ही पुढे जाऊन ना इझिली तुम्हाला ना बोलतात ना, एक दिवस पण काफी आहे. एक दिवस तर तुम्हाला अर्धा दिवस ते 15 मिनटं पण तुम्हाला त्या स्ट्रेसमधून बाहेर यायला खूप तुम्ही स्मूथली याल. आणि मी या गोष्टी केल्यात म्हणून सांगते. स्टार्टिंगला तुम्हाला या गोष्टी जमणार नाही की स्ट्रेसमधून कसं बाहेर येतात. आता समजा लाईफमध्ये एखादी सिच्युएशन आली ना, तर ठीक आहे, हा सिच्युएशन आहे, हा थोडंसं, तर जर तुम्हाला असं नाही जमत आहे ना, तर थोडंसं शांत राहा, काहीच नका करू त्या दिवशी. मग थोडंसं माइंड जरा थोडंसं शांत राहिलं, त्याच्यानंतर तुला आता ही सिच्युएशन आहे, ठीक आहे, हाय परिस्थिती येणार जाणार आहे, पण ती सिच्युएशन आहे. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठली पण परिस्थिती, कुठली पण सिच्युएशन ही टेम्पररी आहे, परमिनंटली नाही आहे. आज दुःख आहे, उद्या सुख भेटणार आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये गुरफटून बसू नका. आयुष्यातली आपली ही वेळ आहे ना, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर लाईफमध्ये आयुष्यामध्ये किती स्ट्रेसला टाईम द्यायचा हे तुमच्यावर आहे. होऊ शकतं एखाद्याला खूप टाईम लागू शकतो. स्टार्टिंगला तुम्हाला स्ट्रेसमधून बाहेर निघायला टाईम लागेल, पण एकदा का तुम्ही हॅबिटना आयुष्यामध्ये अप्लाय केली ना, तुमची लाईफ फुल ऑन चेंज होते का नाही बघा. खरं करून